नंबर 20, ओवी नंबर 397. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सद्गुरु भजना परती, सद्गुरु भजना परती, साधकांसी नाही प्राप्ती, साधकांची नाही प्राप्ती, मी भगवंत करी गुरु भक्ती, मी भगवंत करी गुरु भक्ती, इतरांचा किती पवाडू, इतरांचा किती पवाडू, इतरांचा किती पवाडू. इतरांचा किती पवाडू. अर्थ लक्षात घ्या. देव म्हणतोय, साधकांना सद्गुरु भजनाशिवाय दुसरं श्रेष्ठ लाभ नाही. मी साक्षात भगवान असून सुद्धा गुरूंची भक्ती करतो, तर इतरांची ती काय कथा. देवाने सुंदर वर्णन यामध्ये गुरुभक्तीचं केलेलं आहे की सद्गुरु भक्तीशिवाय देवाची प्राप्ती कधीही शक्य नाही, हे या ठिकाणी परत एकदा देवाने सांगितलेलं आहे. अशीच एक ओवी अध्याय नंबर 3 मध्ये आहे, 322 नंबर, जिथे म्हणतात, न करिता सद्गुरु भक्ती, न करिता सद्गुरु भक्ती, कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, कदा नव्हे परवार प्राप्ती, या लागी सद्गुरु भक्ती, या लागे सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्यहितार्थ. बोलिली ग्रंथी शिष्यकार्थ. बघा, साक्षात परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. त्याला कोणतेही रूप नाही, त्याला कोणतेही गुण नाही. अशा निर्गुण निराकाराची कल्पना आपल्या मनाला सुद्धा शक्य नाही. म्हणून जेव्हा ही निर्गुण निराकाराची पूर्ण शक्ती ज्या मानवी शरीरामध्ये प्रकट होते, तो व्यक्ती असतो सद्गुरू. आणि अशा सद्गुरूंची भक्ती जर आपण केली तर आपलं मन एकाग्र होऊन त्या सद्गुरूंमध्ये एकरूप होईल. तर सगुण साकार रूप आहे सद्गुरू, हे त्या परब्रह्माचं सगुण साकार रूप आहे. म्हणून पहिली भक्ती त्याची करायची जी मनाला शक्य आहे. मग त्या मनाची एकरूपता झाली सद्गुरूंच्या प्रती, तेव्हा मग सद्गुरूंच्या कृपेनं त्या निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आपल्या शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. जसं संत नामदेव हे दररोज पांडुरंगाशी बोलत होते, देवाशी बोलत होते, तरी सुद्धा पांडुरंगाने त्यांना काय सांगितलं, जोपर्यंत तू सद्गुरू करत नाहीस तोपर्यंत तुला निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून विसोबा खेचरकडे पाठवलं पांडुरंगांनी आणि त्यांना सद्गुरू करायला लावलं. तेव्हा कुठं नामदेव महाराज पूर्ण निर्गुण परमात्म्याची प्राप्ती करू शकले. त्याचप्रमाणे चांगदेव महाराज 1400 वर्ष जे जगले या पृथ्वीवर, 14 वेळेस ज्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली, अशा चांगदेव महाराजांना सुद्धा मुक्ताई गुरु जेव्हा भेटली, सद्गुरूंची प्राप्ती जेव्हा झाली, तेव्हाच चांगदेव महाराज त्या परब्रह्माला प्राप्त करू शकले. म्हणून सद्गुरूंचं महत्व अत्यंत महान आहे. इवन आपले जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सुद्धा, जे भगवान शंकराचा अवतार होते, तरी सुद्धा त्यांनी तपश्चर्या करताना त्यांना आकाशवाणी झाली की जोपर्यंत तू सद्गुरू करणार नाहीस तोपर्यंत तुला माझी प्राप्ती होणार नाही. आणि मग तेव्हा बाबाजींनी प्रार्थना केल्यामुळं नागाबाबांच्या रूपाने त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली. आणि सद्गुरू म्हणून नागाबाबा जेव्हा त्यांना प्राप्त झाले, तेव्हाच भगवंताची प्राप्ती म्हणजेच निर्गुण निराकार परमेश्वराची अनुभूती जगद्गुरु जनार्दन स्वामींना प्राप्त झाली. अशा प्रकारे अनेक उदाहरणांमधून आपल्याला हेच स्पष्टपणे समजतंय की तुम्ही कितीही साधना, कितीही काही केलं, पण जर गुरु नाही केला तर तुम्ही ईश्वराला प्राप्त करू शकत नाही. त्या निर्गुण निराकार शक्तीची अनुभूती तुम्हाला येऊ शकत नाही. म्हणून जनार्दन स्वामींनी सुद्धा सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे. बरं का, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दूजा, पाहता त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये सद्गुरु शिवाय दुसरा देव नाही.
गुरुपेक्षा देव मोठा म्हणे तो करंटा, असं या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की गुरु प्राप्त केले पाहिजे आणि गुरूंची भक्ती केल्याशिवाय त्या परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येणार नाही. नाही.